नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे। भरधाव वाहनाच्या धडकेत एक नर बिबट्या गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे। नेमकं काय घडलं आहे पाहूया यामध्ये सविस्तर। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री माइन रेल्वे लाईन परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार देवलापार कडून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या नर बिबट्याला जोरदार धडक दिली। धडकेनंतर बिबट्या रस्त्यालगत कोसळला आणि गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच मनसरचे क्षेत्र सहाय्यक मुनेश्वर गोंडी मेश्राम यांनी तात्काळ दखल घेत वनरक्षक रेखा चौंदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली। वन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जखमी बिबट्याला तातडीने नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविले। सध्या बिबट्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। दरम्यान या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। या परिसरात वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहन चालकांनी अधिक सतर्क राहावे अशी मागणी नागरिक आणि पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे। वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्याकरिता महामार्गावर योग्य उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे। जखमी बिबट्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।